इथे आपण 27वी राष्ट्रीय ई गव्हर्नन्स परिषद आज इथे आयोजित केलेली आहे। खरं म्हणजे देशभरामधले सगळे लोक सेक्रेटरी लेवलचे या परिषदेमध्ये उपस्थित आहेत आणि खरं म्हणजे ई गव्हर्नन्स जे आहे हे फार महत्त्वाचं आहे आणि म्हणून आपल्या आज आपण पाहिलं की सगळ्यांनी त्याला फोकस केले। आदरणीय प्रधानमंत्री महोदयांचं पण लक्ष आहे, फोकस आहे की मिनिमम गव्हर्नमेंट आणि मॅक्झिमम गव्हर्नन्स, म्हणजे लोकांना ज्या सुविधा मिळाल्या पाहिजे, सेवा ज्या आहेत डिलिव्हर झाल्या पाहिजे आणि त्या ट्रान्सपरन्सी आली पाहिजे आणि डिलिव्हरी एक्सपिडाईट व्हायला पाहिजे, फास्ट लोकांना सुविधा मिळाल्या पाहिजे। यासाठी हा आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि IT हा जो या ई गव्हर्नन्स परिषदेचा एक महत्त्वाचा भाग आहे। त्यामुळे देशभरातले प्रत्येक राज्याचे अधिकारी आपले विचार, त्यांची सिस्टीम आदान प्रदान करतील, चर्चा होईल आणि या चर्चेमधून खूप मोठ्या प्रमाणावर आपण या राज्यामध्ये, आपल्या महाराष्ट्रामध्ये देखील त्याचा फायदा होईल, देशभरामध्ये फायदा होईल आणि प्रत्येकाची एक एक एक्सपर्टीज आहे, कुठल्या राज्याने काय केलं, कुठल्या राज्याने काय केलं। आता आपल्या राज्याने आपण जी लाडकी बहीण केली, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण, एवढ्या फास्ट, एवढ्या कमी वेळामध्ये जे आपल्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे गेले ते याच सिस्टीममुळे गेलेले आहेत आणि म्हणून ही सिस्टीम अधिक फुलप्रूफ करणे आणि आता सगळं डिजिटल होतं आहे, डिजिटलायझेशन होतं आहे। आता डिजिटल पेमेंट झालं पाहिजे। एक सर्वसामान्य भाजीवाला विक्रेता असेल, सर्वसामान्य हॉकर्स असेल, यांना देखील या डिजिटल पेमेंटची सवय लागली पाहिजे आणि सगळ्या खऱ्या अर्थाने एक ही जी क्रांती आहे, जग बदलतंय, पुढे जातंय आणि आपल्याला आर्थिक महासत्ता बनायचं असेल, म्हणजे आपलं जे विकसित भारत 2047 जे स्वप्न आहे मोदीजींचं, हे पूर्ण करायचं असेल, त्याचबरोबर $5 ट्रिलियन इकॉनॉमी आता एक 2-3 वर्षामध्ये आपण गोल अचीव करायचा आहे। आपलं महाराष्ट्राचं $1 ट्रिलियन गोल जो अचीव करायचा आहे, यामध्ये या सिस्टीमचा एक मोठा भाग असणार आहे, सहभाग असणार आहे आणि मुंबई MMR नवी मुंबई एक देशातलं सगळ्यात मोठं डेटा सेंटर आपल्याकडे आहे आणि त्यामुळे हे सगळं आता डेटावरच आहे, डेटाबेस आहे। आता पूर्वी मंत्रालयाला आग लागली, सगळ्या फायली जळून गेल्या, आता सगळ्या आमच्या मुख्यमंत्रालयाच्या सर्व फायली आहेत, त्यामुळे ई ऑफिस आहे, त्यामुळे आमच्याकडे कुठलाही प्रस्ताव फायली आता पूर्वीसारखी येत नाही, ई फाईल येते आणि त्यामुळे आपला जो डेटा आहे सुरक्षित ठेवण्यासाठी, सुरक्षित राहण्यासाठी असं हे जे काय जी ही ई गव्हर्नन्स कॉन्फरन्स जी आहे ही अतिशय महत्त्वपूर्ण आहे आणि महाराष्ट्र आपलं यामध्ये खूप आपण पुढे जातोय। आपण एक मंत्रालयाच्या गेटमध्येच ई गव्हर्नन्स जे ऑफिस सुरू केलं, त्यामध्ये कंप्लेंट येतात, मग कंप्लेंट आल्यानंतर त्याचं डिस्ट्रीब्युशन होतं, डिपार्टमेंट वाईज सगळ्या ज्या कंप्लेंट कारवाईसाठी जातात आणि लोकांना देखील ते अवगत करतात, त्यामुळे निश्चितपणे लोकांनाही याचा फीडबॅक मिळतो आणि म्हणून ही या सिस्टीममध्ये ट्रान्सपरन्सी येते, झिरो पेंडन्सी होईल आणि त्यामुळे लोकांना न्याय मिळेल। एसटीचं आजपासून आंदोलन आहे ते पाहायला मिळतं, उद्या अधिकृत बैठक बोलावली, उद्या आम्ही बैठक बोलवलेली आहे, यापूर्वी देखील बैठक झालेली आहे आणि ST कर्मचारी, खरं म्हणजे ST आपली ही गावागावी जाणारी ST आहे आणि त्याच्यासाठी उद्या बैठक बोलवली आहे। बैठकीमध्ये सकारात्मक चर्चा होईल, परंतु STच्या जे कर्मचारी अधिकारी आहेत यांनी आता गणपती येत आहेत, राष्ट्रपती आज इकडे आहेत, उद्या महाराष्ट्रामध्ये आहेत आणि गणपती आपले एकदम जवळ येत आहे, त्यामुळे सगळ्या नागरिकांना खरेदी विक्री करण्यासाठी बाजारपेठा तिकडे जाणं असतं। त्यामुळे माझी विनंती आणि आवाहन आहे या सर्व लोकांना की आपण संप करू नये, आपण सकारात्मक चर्चेतून मोठमोठे प्रश्न सोडवलेले आहेत, त्यामुळे आपलाही प्रश्न चर्चेतून सुटेल।